येस, सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आपल्याला दाखल होते. स्ट्रायकिंग हेडवरती अमोल भोसले, तर नॉन स्ट्रायक हेडवरती योगेश, गोलंदाजी पार्कवरती आपल्याला दत्तू सावंत इथे पाहायला मिळेल. येस, भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची घेतलेली इनर एज, येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. रत्नागिरीचं तुफान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तेच अमोल भोसले स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहारदार कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये केली जाते. आपल्या नावाचं वर्चस्व ठेवलंय. या सामन्यामध्ये कमाल करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि या दोन्ही संघांच्या दरम्यान चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण विश्व 11 सावडी संघाचा विचार केला. पहिल्या सामन्याचा थोडासा काटेकी टक्कर राहिली. फाईट क्लब भैया भाटकर पावस संघाच्या विरोधामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता आणि त्या शेवटच्या चेंडूवरती केवळ एका धावेने ते विजय प्राप्त केलाय आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेची लढत देण्यासाठी या सामन्यामध्ये दाखल झाले आहेत. यस, आता मात्र भन्नाट वेग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. येतोय ते पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी दत्तू सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या प्रकारे एखादी एक्सप्रेस ओव्हरटेक करून जावी त्या प्रकारे हा चेंडू इथे आपल्याला अमोल भोसले यांना ओव्हरटेक करून जातोय. येतोय ते डॉट बॉल. यस, इथे मात्र बॅटची एज क्रीडांगणाच्या बाहेर अमोल भोसले आपल्याला इतर पाहायला जरूर मिळतील. लागलेला धक्का क्रमांक पहिला. मोठा मोहरा तंबूचा आसरा धरताना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. आतमध्ये आपल्याला प्रथमेश चित्र पाहायला मिळतोय. अमोल भोसले यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मोठे फटके खेळावे लागणार होते, तर धावा इथे येणं गरजेचं होतं. थोडंसं इथे संघाला आणि प्रेक्षकांना इथे नाराज केलेच आहे. ते बॅटची इनर एज लागली आणि त्यानंतर अप्रतिम शैली आपल्याला प्रथमेश उर्फ नाना पवार यांच्याकडून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण इथे हलवलं जात आहे कारण खूप सारा अनुभव आहे. कोणत्या क्षेत्ररक्षणासाठी कोणती पोझिशन इथे घेतली जाते. येस, डावकऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश उर्फ पिंट्या इथे आपल्याला पाहायला जरूर मिळेल. चांगला खेळ करावा लागेल. बॅट टुकून इथे आव्हान केलं जाईल. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पहिलं. अजूनही संघाचं खातं खोललं नाहीये. ते खातं इथे खोलावं लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पहिलं. अटॅम्प ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. चेंडूला थोडासा इथे स्लाइस केलाय. एकच धाव इथे घेतली जाईल. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खातं इथे खोललं गेलं. धावांचा इथे श्रीगणेश केला जातोय. स्ट्रायकिंग गेटवरती आता आपण योगेश इथे पाहणार आहोत. गोलंदाजी पार्कवरती आपण दत्तूचा विचार केला. 4 चेंडू फेकले गेले आहेत. 2 चेंडू पहिले निर्धाव, त्यानंतर अमोल भोसले यांची विकेट आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती एक सिंगल एकच धाव इथे खर्च केली आहे. प्रभावित केले या गोलंदाजाने. त्यानंतरचा येणारा 5वा चेंडू. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. बॅटची घेतलेली हलकीशी कडा. एक धाव इथे आपल्याला पाहायला जरूर मिळते. वेणू होता तिथे तैनात आणि वेणूच्या माध्यमातून झालेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण इथे पाहिलं आहे. एकच धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावीवरती समाधान मानलं जात आहे. संघाची धाव संख्या दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचेल. स्ट्रायकिंग गेटवरती डावक्रियाचा फलंदाज प्रथमेशला आपण पाहतोय. यस, इथे मात्र फील्डचा इथे विचार केला गेलाय आणि त्या प्रकारे ते एखादा फटका खेळला जाईल का. यस, आता मात्र वाईट चेंडू आहे. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इथे 22 वापरला जाईल. पंच गोलंदाजाला दंडहित करतील आणि ही अतिरिक्त धाव महापुरुष पोलीस या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या तिन्ही अंकावरती जाऊन जम्प करेल. प्रथम नाणेफेकीचा कल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यस, इथे मात्र लेग बिफोर विकेटचा पतंग आपल्याला इथे पाहायला मिळतंय. लागलेला धक्का क्रमांक दुसरा. क्रीडांगणाच्या बाहेर ते येताना आपल्याला प्रथमेश इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला दत्तूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 चेंडू फेकले आणि त्या 6 चेंडूवरती अमोल आणि प्रथमेश सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर ते पाठवले. 3च धावा ते खर्च केलेत. विश्व 11 सावर्डे संघ या स्पर्धेमध्ये ते प्रभावित करतोय. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जातोय. येस, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सौरभला इथे पाहतोय. क्षेत्ररक्षण इथे नानांच्या माध्यमातून हलवलं जात आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण इथे नक्कीच त्यांच्या माध्यमातून सजवलं जाईल, कारण ह्या टेनिस क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे. लेदर क्रिकेट खूप सारं खेळलं गेलं होतं आणि त्यानंतर ते लेदर क्रिकेट करून टेनिस क्रिकेट ते वळलं गेलं. त्यांचा आतापर्यंतचा क्रिकेटचा प्रवास अप्रतिम राहिलाय. अनेक स्पर्धा गाजवल्या, आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय. ISPL सारखी मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटला दिलेले एक मोठा प्लॅटफॉर्म आणि त्याच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगला खेळ केलाय. कोलकाता संघाचं नेतृत्व केलं आणि त्या संघाला इथे विजय ठरवून दिले आणि तेच आपल्याला नाना ह्या आपल्या रत्नागिरी नगरीमध्ये आपल्याला इतर पाहायला मिळाले. चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये केलाय. आपल्या नावाची प्रचिती पहिल्या चेडूवरती दिली. एक षटकार त्याच्या बॅटबद्दल आपल्याला पाहायला मिळाला होता. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राजेश इथे त्याला पाहायला मिळाला. सगळ्याची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग गिडीवरती योगेश आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभ इथे सज्ज होईल. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आहे. यस, पहिला चेंडू उडवलाय. झेल घेण्याची संधी, झेल इथे कंप्लीट केली जाईल. लागलेला धक्का क्रमांक 3 क्रीडांगणाच्या बाहेर येईल इथे योगेश संपतो इथे खेळ. चांगली आपल्याला गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. विश्व 11 सावर्डे हा संघ महापूरच्या पोलीस संघावरती हावी ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतंय दत्तू सावंतची झालेली अप्रतिम गोलंदाजी आणि सौरभ गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात इथे केली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे वैयक्तिक खातं विकेटने ते खोललं गेलंय. येस, न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पंकज इथे पाहायला मिळेल. संघ इथे अडचणीमध्ये आलाय. संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. धाव फलकावरती लगावणं गरजेचं आहे, कारण क्षेत्ररक्षण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती ते उभं राहावं लागेल. धाव फलकावरती जमवाव्या लागतील. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला सौरभ सज्जत्र पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर. दोन्ही फलंदाजाचा जर का विचार केला अजून एकही चेंडूचा अजून सामना केला नाहीये. यस, इथे मात्र आल्या चेंडूला ते उडवून दिला जातोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव ती घेतली जाईल. या स्ट्राईक इथे रोटेट केली जाते आणि याच एका धावेने सगळ्याची धावसंख्या 4 या अंकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल विश्व 11 सावर्डे या संघाची. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावर आहे. हेडारा 3रा चेंडू. इथे मात्र चेंडूला उडम दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. येतोय ते षटकार. बहारदार खेळ आपल्याला इथे राजेशचा पाहायला भेटतोय. वैयक्तिक खात आहे 6 धावा निकोललंय आणि 6 धावांची बोलभाषा आपल्या बॅट आहे ते शिकवली की काय हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय. यस, थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश केली. धावसंख्या 10 अंकावरती आहे. यस, संघाची धावसंख्या आपण पाहतो 10 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे 2. आतापर्यंत 7 धावा इथे सौरभच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. एक घनगती षटकार राजेशच्या बॅट मधून राहिलाय. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवरती चेंडूला उडम दिला सीमारेषेच्या बाहेर आणि त्यानंतर इथे कमबॅक केला जातोय. वेगवान चेंडू आहे. या गोलंदाजाकडे भन्नाट वेग आहे. वेगवान चेंडू फेकलाय. बॅटरी बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. म्हणजेच काय तर एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या 10 या अंकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग गेट वरती राजेश आहे. यस, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॅटरी बॉलचा इथे झालेला आपण संपर्क इथे पाहिला नाहीये. षटक क्रमांक संपले ते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तेच म्हणजे दत्तू सावंत. वैयक्तिक कोडतील 2.
संघाकडून 30 षटक बॅटिंग पॉवर प्ले ते यूज केला जातोय. म्हणजेच काय तर दत्तूवरती ते आक्रमण करण्याचा ते प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती पंकज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण राजेशला जर पाहतोय. जर का विचार केला तर रॅशच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच आला आणि त्यानंतर इथे कमबॅक केलंय सौरभने. 3 चेंडू ते निर्धाव फेकलेत राजेशला आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या 10 अंकावरती आपण स्थिरावलेली पाहिली आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही झालाय. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. निर्धारित 5 षटकांचे हे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. क्रेटा मोर द विकेट. पहिला चेंडू यस वेगवान चेंडू आहे. बॅटची घेतलेली इथे हलकीशी करडा आणि इथे मात्र चेल कंप्लीट केली जाते. लागलेला धक्का क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला इथे पंकज येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे आपल्याला कामगिरी पाहायला मिळतीये. येस न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला ते चंदन इथं पाहायला मिळतोय. येस सगळ्याची धावसंख्या 10 अंकावरती आहे. महापुरुष पोलीस संघ अडचणीमध्ये आलाय. विश्व 11 सावर्डे संघ हावी ठरलाय. फलंदाजाला इथे जखडून ठेवलंय. हॅलो येस हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण दत्तूला पाहतोय. बॅटची घेतलेली हलकीशी कडा नाना आहे तिथे तैनात. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. येतोय ते डॉट बॉल. हॅलो येस पुन्हा एकदा दत्तू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक 30 इथे प्रगती पथावर आहे. येणारा 3रा चेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे चंदनला दाखल केलाय. यस बोटा फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न. या गोलंदाजच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं इथं सोपं नाहीये. कारण वेगवान चेंडू आहे आणि तीच वेगवान गोलंदाजी करत असताना त्या वेगावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करायची ह्याचं उत्तम उदाहरण दर्शवणारा गोलंदाज आपल्याला इथे दत्तू सावंत इथे पाहायला मिळतोय. 3 विकेट त्याने घेतले. 3च धावा ते खर्च केलेत आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू इथे मात्र काय घडलंय. एक धाव तर घेतली आहे. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. वाईट +1 टोटल या चेंडूवरती 2 धावा. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये आणि याच 2 धावा महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. धावसंख्या 12 अंकावरती आहे. आजच्या स्पर्धेची 4थी रजनी 4थी रात्र आणि आता होणारा सामना आपण पाहतोय. महापुरुष पोलीसच्या विरोधामध्ये विश्व 11 सावर्डे संघ. तर तो पुन्हा एकदा सज्ज आहे. पुढचा चेंडू आहे. यस इथे मात्र चेंडूला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय ते षटकार. लाजवाब इथे फलंदाजी आहे. शानदार षटकार इथे पाहायला मिळतोय. येस थँक्यू डीजे. सगळ्याची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दत्तूच्या विरोधामध्ये इथे एक आक्रमक फटका इथे राजेशच्या माध्यमातून खेळला गेला. स्ट्रायकिंग एंड वरती राजेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण चंदनला इथे पाहतोय. राजेशचा जर का विचार केला तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. यस त्यानंतरचा पुढचा चेंडू ऑनसाईडच्या दुसऱ्या चेंडूला गटवला जातोय. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावे ते घेतली जाईल आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. 3ऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर बॅटिंग पॉवर प्ले ते यूज केले गेला आणि एकाच चेंडूची ती संधी आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक मोठा फटका चंदनला खेळावा लागेल. समोरच्या दिशेने चेंडूला गटवला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धावे ते घेतली जाईल आणि याच आता एका धावेने सगळ्याची धावसंख्या आपण 3 षटकांच्या अखेरीस 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ते पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल.
येस, गोलंदाजी मार्क वरती आपण वेणूला इथे पाहतोय. वैयक्तिक कोणती पहिलं संघकडून चौथं षटक. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धाव संख्या 20 अंकावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती चंदन आहे. चंदनला इथे दमखम दाखवावा लागेल, एखादा मोठा फटका खेळावा लागेल. ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव इथे घेतली जाईल आणि त्याच एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 21 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती वेणू आपल्याला इथे सज्ज असताना पाहायला मिळेल. हिडर हा दुसरा चेंडू. षटक क्रमांक इथे चौथं प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग गेट वरती एक हार्ड हिटर फलंदाज राजेश आहे. इथे मात्र अवांतर धाव आहे, अवांतर धाव आहे. पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये. नियम क्रमांक 22. एक अतिरिक्त धाव महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वेणू इथे होईल सज्ज. येणारा पुढचा चेंडू. यस, इथे मात्र पेडल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब फटका आहे. घुटना टेक कडे तमाशा देख. चेंडू जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. विचार केला. धावसंख्या 26 अंकावरती आहे. 4 गडी ते गारद केले गेले. षटक क्रमांक आपण चौथे इथे पाहतोय. वेणूवरती आक्रमण केले गेलंय. चांगला फटका इथे आपण राजेशच्या बॅट बद्दल पाहिलाय. 17 धावसंख्येवरती फलंदाजी केली जाते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला गडवला जातोय. क्षेत्ररक्षक थोडंसं इथे खराब झालंय. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा करायचा होता प्रयत्न. चंदनच्या माध्यमातून इथे चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. राजेशला माघारी पाठवले गेलं. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक सुरू आहे ते चौथं. त्यानंतरचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला फटका. लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून चेंडू होईल ट्रॅव्हल. येतोय ते षटकार. चंदनच्या बॅट बद्दल आलेला आपल्याला हा घडाघाती षटकार ते पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. चंदनला ते जकडून ठेवलं होतं, परंतु आता चंदनची ते बॅट बोलताना पाहायला मिळते. यस, अजूनही एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. वेणूवरती ते आक्रमण केलं जात आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या 33 अंकावरती आपण पाहतोय. या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका ते चंदनला अजून खेळणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावसंख्या ते लगावी लागणार आहे. 50 धावा धावफलकावरती ते लगावणं गरजेचं असेल. फायटिंग स्कोर विषय 11 सावर्डे संघाच्या विरोधामध्ये उभा राहावा लागेल. येणारा 5वा चेंडू. यस, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. लॉंगोला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र झेल घेतली जाईल. संपतो इथे चंदनचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 5वा. क्रीडांगणाच्या बाहेर येईल चंदन. येस, संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 33 अंकावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षय इथे पाहतोय.
यस, गोलंदाजी ट्रॅक वरती वेणू पुन्हा एकदा होईल सज्ज. अंतिम चेंडू, चौथा षटक, स्टेप आउट करून खेळायचा केलेला प्रयत्न, एकच धाव ते देऊन जाईल. आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 34 अंकावरती आपल्याला स्कोर करवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले ते चौथं. 4 षटकांच्या संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. चला सामन्याला आपल्याला लवकरात लवकर सकयुमला इथे दाखल केला जातोय. हा सो गोलंदाज आहे ज्याने 9 धावा इथे डिफेंड केल्या होत्या फाईट क्लब भया भाटकर पावसी संघाच्या विरोधामध्ये. आता मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. यस, पहिला चेंडू अप्रतिम आहे, वेगवान आहे, स्ट्राईक इथे चेंज करू दिले जात नाहीये. यस, निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली गेली आहे. क्षेत्ररक्षण काय सजवलंय बघा. ऑफसाईडच्या दिशेने शॉटला 2 खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. ह्याचं कारण काय तर स्ट्राईक इथे चेंज करू दिली जायची नाहीये. यस, इथे मात्र धावबादचा शिकार आहे. यस, धावबादचा शिकार, स्ट्राईक इथे चेंज करू दिली जाते. आता लागलेला धक्का क्रमांक पण 6 इथे पाहतोय. प्रथमेश उर्फ नाना थोडस इथे नाराज आहे आणि त्या नाराजीचं कारण काय आहे तर ते स्ट्राईक इथे चेंज झाली आहे. कारण राजेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. रितेश आपल्याला इथे पाहायला मिळाला. स्ट्राईक इथे चेंज केली जाते कारण राजेश चांगला खेळ करतोय. त्याला इथे स्ट्राईक एड वरती ठेवायचा प्रयत्न करायचा होता आणि त्याच हिशोबाने इथे नानांच्या माध्यमातून फील्ड इथे सेट केली होती. येस, न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रितेश त्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कय्यूम सज्ज होईल. षटक क्रमांक 5व्या प्रगतीपथावर आहे. हाणामारीचं षटक आणि त्याच प्रकारे त्या हाणामारी आता होणं गरजेचं आहे कारण चांगली फलंदाजी आतापर्यंत राजेशने केली आहे. अजूनही 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 45 ते 50 धावा या धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे आणि तोच इथे इरादा नक्कीच राजेशचा असणार आहे. पुढचा चेंडू आहे. यस, त्याच प्रकारचा फटका इथे सजवलाय. दत्तू सावंत इथे मात्र खूप मोठं डिस्टन्स ट्रॅव्हल करताना पाहायला मिळालाय. थोडासा चेंडू बाजून इथे लांब राहिलाय. चपळा इथे दाखवली. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर 2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चपळा इथे दाखवली आणि त्यानंतर 2 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्तू सावंत थोडंसं इथे लेट पोहोचलाय. खूप जास्त इथे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. झेल घेण्याची इथे संधी होती आणि त्यानंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 5वं. धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. अजूनही 3 चेंडू आहेत. त्या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न इथे राजेशचा असणार आहे. क्षेत्ररक्षणाचा इथे विचार केला जातोय आणि त्या विचाराने इथे फटका खेळावा लागेला. इथे आता रणनीती मनामध्ये आखली आहे. मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर इथे एक धाव इथे घेतली जाते बाईक स्वरूपात. यस, कय्यूम थोडस चुकलंय. झालेली गफलत आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली गेली आहे. यस, थोडस इथे दत्तू नाराज आहे आणि त्या नाराजीचं कारण काय तर एक समोरच्या संघाला दिलेली अतिरिक्त धाव आहे. तर अतिरिक्त धाव नाही आहे इथे, मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. तर काय इथे एकच धाव असती तर न्यू बॅटर आपल्याला रितेश पाहायला मिळाला असता. परंतु इथे स्ट्रायकिंग हेडवरती पुन्हा एकदा राजेश आलाय कारण राजेशने इथे चांगली फलंदाजी केली आहे.
आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना केला आणि 10 चेंडूंवरती 22 धावांची नाबाद खेळी आपण राजेशच्या बॅटमधून पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि या 2 चेंडूंवरती ते बोटा फटका खेळावा लागेल आणि त्याच प्रकारचा बोटा फटका ते खेळलं जातोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम फटका ते पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती झालेली गफलत. यस थँक्यू डीजे. चौथ्या चेंडूवरती झालेली कय्यूमच्या माध्यमातून चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. सगळ्याची धावसंख्या 44 अंकावरती आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि ह्या एका चेंडूवरती एक मोठा फटका जर का राजेशच्या बॅटमधून आला तरी ते फायटिंग स्कोअर ते धाव फलकावरती उभारला जाईल. संघाची धावसंख्या 44 अंकावरती आपण पाहतोय. येस सर, राईट राऊंड विकेट. येणारा अंतिम चेंडू गोलंदाजावरती ते दबाव निर्माण केलाय आणि त्याच दबावाचा प्रभाव इथे राजेशच्या बॅटमधून येईल का? एक षटकार इथे मारावा लागेल आणि त्याच प्रकारचा फटका इथे खेळला जातोय. दत्तू सावंत आहे तिथे तैनात. चेंडू जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी कय्यूमच्या माध्यमातून झालेली दादा एक मिनिट कय्यूमच्या माध्यमातून झालेली एक चूक आणि त्या चुकीचं प्रत्युत्तर इथे दिलंय 2 षटकारांनी. संघाची धावसंख्या 50 अंकावरती आपण पाहतोय आणि नाबाद खेळी आपण राजेशच्या बॅट मधून पाहिली आहे. 12 चेंडूंचा सामना केला आणि त्या 12 चेंडूंवरती आपण 34 धावांची नाबाद खेळी आपण पाहतोय. महापुरुष पोलीस संघासाठी 34 धावांच्या त्याच्या वैयक्तिक मदतीने संघाची धावसंख्या 50 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फायटिंग स्कोर हा धावफलकावरती ते उभारलाय आणि 51 धावांचे ते टार्गेट सेट केलंय. तेच म्हणजे विश्व 11 सावर्डे या संघाच्या विरोधामध्ये. यस डीजे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला महापुरुष पोलीस आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज आता दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या दिशेने खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत आहेत. विश्व 11 सावर्डे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 51 धावा म्हणजे जवळपास 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी 2 धुरंधर दत्तू आणि त्याच्या बरोबरने डावाला सुरुवात करण्यासाठी साहिल हे 2 फलंदाज
खेळपट्टीवर दाखल झाली. दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकाची जबाबदारी अमोल भोसले स्वतःच्या खांद्यावर घेतोय, कारण पॉवर प्लेचं षटक भरपूर निर्णायक असेल. पॉवर प्ले मध्ये जर धावा खर्च झाल्या तर तिथून ते आव्हान सोपं होऊ शकतं विश्व11 सावर्डेसाठी, आणि त्यामुळेच पहिल्या षटकात धावा रोखणं किंवा पॉवर प्ले मध्ये एखाद दुसरी विकेट मिळाली तर तो दबाव टाकता येईल. आणि त्याच रणनीतीने आता डावाला सुरुवात होईल. दोन खेळाडू 30 षट वर्तुळाच्या बाहेर असतील. राजा धनावडे या मॅच मध्ये दाखल झाला आणि त्याने दे दनादन फलंदाजी करत असताना आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं. एक आश्वासक धावफलक उभारला गेलाय. पण विश्व11 सावर्डेकडे देखील अनेक मातब्बर फलंदाज आहेत, त्यामुळे हा सामना रंगेल यामध्ये शंका नाहीये. दत्तू स्ट्राईक एंडला समोर आहे अमोल भोसले. उजव्या हाताने राऊंड विकेट. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात झाली. आणि ही खासियत आहे अमोल भोसलेच्या गोलंदाजीची. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चेंडू चांगली बळवतो. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल टाकत असताना बीट केलं. दुसरा बॉल फुल टॉस मिस केलाय, परंतु धाव घ्यायची आणि या वेळेला धावेची धाव मात्र थोडासा लेट झालाय. रितेश वांगणकरने थोडीशी चूक केली, ती पथ्यावर पडली आहे. दुसऱ्या बाजूने निघाला होता धाव घेण्यासाठी. बॅक टू बॅक दोन चेंडू. दुसरा चेंडू फुल टॉस होता, तिथे बीट केले दत्तूला, परंतु हा खेळाडू हा फलंदाज बराच वेळ शांत राहू शकत नाही. या हंगामामध्ये तो चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय आणि त्याच्याकडून धावांची अपेक्षा असणार आहे. उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा पार. षटकार याचाच उल्लेख आपण केला की हा खेळाडू शांत राहणार नाहीये. तिसऱ्या बॉलवर हल्ला बोल, सीमा पार, षटकार. चेंडू अमोल भोसलेच्या नावावर होते. तिसऱ्या बॉलवर पुढे टाकला, टप्पा थोडासा पुढे, आणि पुढे टाकला की बॉल मागे जाणार होता, तो लॉंग ऑनच्या बाहेर टाकला. आडव्या बॅटने फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. राजा धनावडेच्या अगदी पुढ्यात येऊन चेंडू पडलाय. श्वास रोखून धरला असेल दत्तू सावंतने, कारण ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न फक्त 50% दाखवले होते. शॉट पूर्ण खेळाच नव्हता. जसा बॉल जवळ आला त्यानंतर फक्त खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि त्यामध्ये एक मोठं जीवनदान म्हणायला हरकत नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7. अमोल पुढचा चेंडू घेऊन तयार. वाह, फुल लेनचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा साहिलचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला स्ट्राईक एंडला आलाय तिथे बीट झाला. डॉट बॉल येतोय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 10ची सरासरी राखणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये. लेग स्टंपला फुंकर मारून निघून जाईल असं वाटत असतानाच बॉल विकेटला लागल्याने येस इथे विकेट स्टंपला लागलाय. बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 51चा पाठलाग करत असताना मोठी विकेट फार छाप पाडू शकलेला नाहीये. साहिलने 2 चेंडू फेस केले. 0 धावा खात्यामध्ये. आउटसाठी ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला, शफल झाला. स्क्वेअर लेग मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न, पण त्यानंतर काठी काढली आणि एक मोठी विकेट. चला फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज वेणू. या संघासाठी हा खेळाडू देखील सातत्याने चांगली कामगिरी करतोय. अपेक्षा वाढल्या असतील कारण साहिल लवकर बाद झालाय. खातं उघडता आलं नाही. 2 चेंडू त्याने फेस केले, तो बाद झाले. त्याची जागा घेण्यासाठी वेणू मैदानात आहे. दत्तू सावंतने एक षटकार ठोकला, पण त्यानंतर तो थोडासा शांत खेळतोय. धाव फलकावर ज्या 7 धावा आहेत त्या दत्तूच्या खात्यामध्ये. 4 चेंडू फेस करत असताना 7 त्याने काढल्यात. मात्र आता येणारी 24 चेंडू शिल्लक आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. 24 चेंडू मध्ये 44. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल लगेचच पंचांचा येतोय. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले साठी त्याची मागणी झाली. तिथे 3 खेळाडू 30 षट वर्तुळाच्या बाहेर असतील आणि ते षटक हाताळण्यासाठी योगेश शेट्टी. पहिलाच बॉल आकुटप्प्याचा होता. वळवलाय बॉल. इथे थोडीशी जोखीम आहे. थ्रो थोडासा लेट
आणि एक धाव वेगाने पूर्ण केली. चित्त्याच्या वेगाने पळाला दत्तू सावंत. मिड विकेटला राजा धनवडेने शर्थीचे प्रयत्न केले, थ्रू करायला थोडासा लेट झाला. ही विकेट महत्वाची होती आणि थोडासा लेट होत असताना थेट एक धाव मिळाली. जोखीम घेतली होती दत्तू सावंतने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 8. योगेशने पहिल्याच बॉलवर सिंगल खर्च केली. आता स्ट्राईक एंडला आलाय वेणू. हा देखील लांबच लांब फटके मारण्यासाठी ओळखला जातो. 51चा पाठलाग करायचा आजच्या रात्रीमध्ये. योगेश ओर दी विकेटने तयार. पुढचा चेंडू बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि बॅटिंग पॉवर प्लेचा समाचार घेणं गरजेचं असेल, कारण इथे तुम्हाला संधी 3च खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील, त्यामुळे ते वर्तुळ भेदणं गरजेचं आहे. प्रयत्न तोच केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट हिट. फ्रंट फुटला थोडंसं स्ट्रेच केलं होतं, पुढे टाकलं पाऊल, परंतु कनेक्शन नाहीये. गती वाढवली. वेगवान चेंडू एक्सप्रेस बॉल टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 8 धावा धावफलकावर 1 गडी बाद. 51चा पाठलाग करायचा आहे. एकमेकांसोबत चर्चा केली जाते, तो विश्वास दिला जातो. येस यू कॅन डू इट. जरी एखादा डॉट बॉल गेला तरी चालेल. आपण मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर धावा लांब नाही आहेत. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल चाललाय सरळ. टाटा बाय बाय करत सीमा पार. हा सल्ला दिला होता. एखादा चेंडू डॉट बॉल गेला तरी पुढच्या बॉलवर तू खेळू शकशील, आणि तो आत्मविश्वास वेणूला मिळाला. त्याने चौका ठोकलाय. 4 धावा. इस्तेंकिडीचे 12 धावा धावफलकावर आहेत. थोडासा शिरकाव केलाय. 12ला 1. 51 धावांचा पाठलाग करायचा. योगेशच्या मागच्या चेंडूवर चौकार आला. अगुडप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर जातोय. ये संपर्क सिग्नल. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पंचांचा निर्णय आला हा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघासाठी प्राप्त होते. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल, फार वेळ घेऊ नका. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जमा होते. बरोबरच 13 वर पोहोचलाय धावफलक. 1 गडी बाद 13. 20-11 सावर्डे विरुद्ध महापुरुष पोलीस रत्नागिरी या दोन्ही तुल्यबळ संघांच्या दरम्यान हा सामना रंगलाय. पुढे होता बॉल. फुल लेनचा क्रॉस बॅटने बळवलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे प्रथमेश कांबळे. या खेळाडूकडे देखील भरपूर अनुभव. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट होते. एका धावेच्या मदतीने 14 वर पोहोचलाय धावफलक. दत्तू स्ट्राईक एंडला आलाय. 5 बॉल मध्ये 8 वर खेळतोय. या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक. उडवले हवेत. एलिव्हेशन आणि लांबी दोन्ही गोष्टी पूर्ण केल्यात. बॉल सरळ सीमा पार. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. दत्तूच्या बॅट मधून सीधी बॅट. नो बकवास. षटकार. हा खेळाडू सातत्याने का चर्चेत आहे. भरपूर अंतर आज कापलं. बेळगावमध्ये तो खेळत होता, तिथून तो प्रभासताने केला, तिथून रत्नागिरीचं अंतर कापलं, त्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली, मैदानावर आला आणि आपल्या संघासाठी धावा काढण्याचं काम त्याने सुरू केलंय. वीस धावा धावफलकावर. जी आवश्यक धावगती होती तिच्या जवळ पोहोचले. आता 20-11चा संघ. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक आहे. दत्तू पोहोचलाय 6 बॉलमध्ये 14 वर. दुसऱ्या बाजूने वेणू 3 बॉलमध्ये 5 वर खेळतोय. 1 चौकार वेणूच्या बॅटमधून आलाय, पण दत्तू 2 षटकारांसोबत खेळतोय. योगेश शेवटचा चेंडू घेऊन तयार. अजून एक उडवलाय. चांगलं कनेक्शन. यावेळेला वाईड डिश लॉंग ऑफ सीमा पार. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. षटकार. छब्बीस रन 1 विकेट के नुकसान पर. पहिल्या षटकामध्ये धावा कमी दिल्या होत्या अमोल भोसलेने. दुसऱ्या षटकामध्ये त्याची भरपाई केली आणि तब्बल 2 षटकार. या षटकात एक चौकार देखील आला. योगेश शेट्टीवर आक्रमण झालं. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 नंतर आहे 26. समीकरण 18 चेंडू 25 धावा.
18 चेंडूमध्ये 25 ची गरज. 26 धावा धाव फलकावर आहेत तिसऱ्या षटकासाठी. पुन्हा अमोल भोसलेला पाचारण केलंय कारण ते धावा रोखण्याचं काम करायचंय. 18 मध्ये 25 म्हणजे सामना अजूनही दोन्ही संघांच्या दिशेने दोलायमान स्थितीमध्ये. 20-11 कडे अनेक फलंदाज आहेत. प्रथमेश पवार अर्थातच नाना अजूनही फलंदाजीसाठी येणं बाकी आहे. एक अनुभव संपन्न खेळाडू ज्यावेळेला तुमच्या डगआउट मध्ये असतो त्यावेळेला टीमला आत्मविश्वास मिळतो. पहिलाच बॉल थोडासा साइड ऍक्शनने टाकला. येस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात केली अमोल भोसलेने. एक्स्ट्रा बरोबर 27 वर पोहोचलाय धावफलक. 24 धावांची अजूनही गरज. 18 चेंडू 24 धावा. 8 ची सरासरी आता गरजेची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. बॅकफुटला गेलाय त्यानंतर पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तिथे एक धाव मिळाली. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झाल्यात 28 धावा. कमी गतीने टाकलाय. थोडी फ्लाईट दिली होती मात्र खोलवर टप्पा होता तो बॅकलिपला खाली घेत असताना खेळून काढला आणि त्यावर एक धाव घेतली. डॉट बॉल खेळायचे नाही या षटकामध्ये. जरी मोठे फटके आले नाही तरी डॉट बॉल खेळून चालणार नाहीये आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय दत्तू आणि वेणूच्या दरम्यान. वेणू पहिल्यांदा या षटकामध्ये स्ट्राईक एंडला आलाय. लो फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये नाही थांबणार. बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा पार. प्रथमेश कांबळेने थोडीशी चूक केली आहे. बॉल त्याला साईड साडीला नव्हता आणि बॉल टाटा बाय बाय करत निघून गेला. सीमा पार मिळतोय चौकार. ऍक्शन रिप्ले. एक पाय खाली बाकवला. गुडघा टेकवत क्रॉस बॅटने डीप मिड विकेट मध्ये खेळला फटका. तिथे चौकार मिळाला वेणूला. या चौकाराबरोबर धावसंख्या 33 वर पोहोचले. एक गडी बाद. समीकरण आता थोडस सोपं झालंय या सामन्याचं. इथे 51 धावा बनवायचे आहेत. अजून एक वेळेला फ्लाईट दिली आहे. स्लॉग हिट. फिल्डर आहे बनेल प्रेक्षक. पुन्हा मिड विकेट डीप मिड विकेट वरून पाठवून दिलाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. मागच्या बॉलवर चौकार. या बॉलवर षटकार आलाय. स्वीप. चांगले टायमिंग. अजून एक वेळा परंतु या चेंडूवर संधी मोठी प्राप्त झाली. नाही सोडणार चिलाखेर. वेणूला परतावं लागेल. तिसरा चेंडू देखील सीमापार धाडण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला लांबी थोडीशी कमी पडते. विकेट मिळते. दुसरा धक्का. वेणू बाद आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुफान. प्रथमेश पवार नाना या खेळाडूची जेवढी चर्चा करावी तेवढी कमी आहे. अविरत लेदर क्रिकेट त्यांनी भरपूर वर्ष गाजवलं. त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्व दणानून सोडलं. जेवढा त्याचा खेळ मोठा आहे तेवढाच तो सातत्याने आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन घेतो. अनुभव प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. परंतु मी मगाशी उल्लेख केला होता 39 वर 2 धक्के लागलेत. थोडीशी गती. आणि पंचांचा इशारा येतोय आता. LBWचं अपील केलं गेलं आणि ते अपील पंचांनी उचलून धरलंय. फलंदाज बाद होतोय. प्रथमेश पवार नाना या मॅच मध्ये छाप पाडू शकलेला नाहीये. मोठी विकेट अमोल भोसलेच्या खात्यामध्ये. अजून एक मोठा धक्का. मोठी विकेट
गेल्या पावली माघारी परतावं लागलं, खातं उघडता आलेलं नाहीये. आणि आता मॅचचं समीकरण 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. परंतु सामना चांगला रंगेल, कारण मोठी शिकार मिळाली. नानाला धावा घेता आल्या नाहीत. पहिल्या चेंडूवर जाबीला स्ट्रॉंग अपील, पायचीतवर तो पकडला गेला आणि पंचांनी कळवलं की तो बाद आहे. परंतु त्यानंतर काही काळ पंचांसोबत चर्चा करत असताना त्याने तो निर्णय स्वीकारला, हे महत्वाचं आहे. एकोणचाळीसला 3, 12 चेंडूमध्ये 12. योगेश सावंत गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू थोडस बॅकफुटला गेलाय, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एकदा मेथे आणि एका धावेबरोबरच 40 वर पोहोचलाय धावफलक. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आता हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी आडव्या बॅटने पूलचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप स्क्वेल एक डीप मिड विकेटच्या अगदी मध्ये आणि ते 2 धावा मिळतील. बेचाळीस वर पोहोचलाय धावफलक. योगेश सावंत ओन द विकेट आणि यावेळेला पिकअप शॉट पिक केलाय, ठीक केलाय. कॅमेरा मधने क्लिक केलाय. बॉल उत्तुंग षटकाराच्या रूपाने पाठवून दिलाय. 6 धावा. जसा टाकला तसा पाठवलाय, पिक केला. पिकअप शॉट. थँक यू डीचे. धावफलकावर 48 धावा, 3 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 बॉल मध्ये 3. विजयाच्या उंबरठ्यावर आलेत योगेश सावंत. पुढचा चेंडू पुन्हा घेऊन येईल. स्ट्राईक एंडला आपण बघतोय या बिला सौरभला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप. चेंडू येतोय डॉट बॉल. 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला कॅच. ओ, चांगला जगलर बनू शकतो. आणि आता डॉगआउट मधून तो सल्ला गेलाय. 2 धावांची अजूनही गरज. 49 वर पोहोचले धावफलक. 3 गडी बाद. 51चं टार्गेट योगेश सावंत. ओव्हर नंबर 4 मध्ये 50 बनवल्या गेल्या. 51चं टार्गेट होतं. सामना थोडासा फसला होता, पण तिथून तो वळवला आणि यावेळेला वाह वाह वाह, कडक रिव्हर्स स्वीप. सामना फिनिश. षटकार. आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय VSU11 सावर्डे टीमने. तब्बल 7 विकेटने हा सामना आपल्या खिशात घातलाय. आणि काय रिव्हर्सचा फटका दत्तू सावंत. वाह, हा फटका खेळल्यानंतर एकच शब्द होता, वाह वाह दत्तू वाह. आणि आता हा सामना संपलाय. चला शेवटच्या सामन्यासाठी टॉस होईल. पण या सामन्याचा सामनावीर 10 चेंडू मध्ये 28 धावा नाबाद ज्याने काढल्यात आणि 2 ओव्हर मध्ये 13 रन्स आणि 3 विकेट घेत असताना दत्तू सावंत ठरला या सामन्याचा सुपर हिरो सामनावीर. अभिनंदन दत्तू. चला प्रेझेंटेशन साठी या. मात्र त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन